चाकणनंतर हिंजवडीत आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा असेल. हिंजवडी आयटी पार्कमधील समस्यांचा त्यांनी आढावा घेतलाय. पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. हिंजवडीत वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलं. हिंजवडी दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंकडून दादांची आठवण आली. अजितदादानंतर सरकारचं पुणे शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान पुढच्या महिन्यात आपण पुन्हा हिंजवडीच्या दौऱ्यावर येणार आहोत. जर तोपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर आंदोलन सुरू करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. मी गेले 3-4 वर्ष ऐकतोय की ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. आम्हाला सातत्याने वाटत होतं की कुठेतरी काहीतरी इंटरव्हेन्शन होईल, कुठेतरी हे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती वाढू शकेल, ती बदलू शकेल. पण एकंदर आपण पाहतोय स्थानिकांकडून समजून घेतल्यानंतर, इकडच्या आय टी क्षेत्रातल्या लोकांकडून, इकडच्या हाऊसिंग सोसायटी, इकडच्या ग्रामस्थांकडून समजून घेतल्यानंतर, आणि आजचा दौरा तर आपण सोबतच होतात, अनेक ठिकाणी फुटपाथच नाही आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, किती दिवस चालू आहेत, काही 2-3 स्टेशन पूर्ण झालेले आहेत. टेस्टिंग चालू आहे 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे. त्याची उद्घाटनाची तारीख काही मिळत नाही. दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता, तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता. पण ते सगळं दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय, एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रेप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळायला पाहिजे ह्या शासनामध्ये तेवढं मिळत नाही आहे. दुर्दैवाने असं होतं आहे की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे.